12 मिनिटाचा टाइमर करूयात स्टार्ट. 9:30 वाजल्यात. येस, मॅचला सुरुवात होते. श्रीमंत विपक्ष रावण अशी ही मॅच. श्रीमंत संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. नाणेफेकीचा कौल जिंकून गोलंदाजी स्वीकारली आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय. पहिला चेंडू, फर्स्ट बॉल. पहिल्या चेंडूवरती ड्राईव्हचा लाजवाब फटका बघायला मिळतोय आपल्याला. रियान आणि सिद्धू यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. अष्टपैलू खेळाडू दोघेही आहेत. हा चेंडू स्क्वेअर आहे. व्हाईट बॉल. पंचांनी दोन्ही हात केलेत समांतर. अवांतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. आणि यावेळी देखील त्याच दिशेला पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू सलगचे 2 वाईड आल्यात. धावा झाल्यात 3. चांगला फटका बघायला मिळतो आपल्याला अलॉंग द ग्राउंड ऑन रिजन वरती. एका धावेसाठी या एका धावेने धावफलक पुढे. 4 धावा धावफलकावरती. 4 रन्स ऑन द बोर्ड. 2 चेंडू 4 धावा. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज, धावचीची शक्यता. डाईव्ह केली रियान यांनी. संपूर्ण पण बघितलं तर सूर घेतली आहे, डाईव्ह मारली आहे. बघा जीटीसी वरती देखील आपण बघू शकतो. हाताने खेळण्याचा विकेट करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट झाला असता तर बॅटर्स आउट झाले असते. पंचांकडे अपील. नॉट आउट आहेत. 4 चेंडू झालेत. पुढे सरसवले. बिगेटचा प्रयत्न केला. बॅटची फक्त कडा. चांगली गोलंदाजी होते. जे स्क्वेअर चेंडू आपण बघितले ना, त्यानंतर गोलंदाजांनी चांगला कमबॅक केलाय. शेवटचा चेंडू. 7 धावा फक्त धावफलकावरती. रियान यावेळी चांगला पुन्हा एकदा फटका अलॉंग द ग्राउंड बघायला मिळतो आपल्याला. लॉंग ऑन रिजन वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. पण 2 धावा इथे मिळणार आहेत. एकूण धावसंख्या धावफलकावरती 9. निशांत येतात गोलंदाजीसाठी. यावेळी बिग हिट केलाय. अगदी पहिल्या चेंडू वरती. फुल टॉस चेंडू आहे. फुल टोल इथे वसूल करतायत. पुढे सरसावले. अजून एक षटकार. बॅक टू बॅक सलग 2 चेंडूंवरती 2 षटकार येतात. काय या खेळाडूंनी आपल्याला इम्प्रेस केलाय. 21 धावा धावफलकावरती. सिद्धू यांच्या बॅट मधून सलग 2 चेंडूंवरती 2 षटकार. बघूयात षटकारांची हॅट्रिक बघायला मिळते का, की गोलंदाज कमबॅक करतायत. यावेळी अलॉंग द ग्राउंड बघायला मिळतो आपल्याला फटका. लॉंग ऑफ वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एका धावेवरती रोखून ठेवलं. 22 धावा धावफलकावरती. 22 ऑन द बोर्ड. 3 चेंडूचा खेळ झाला, ज्यात 2 षटकार आले. एक सिंगल आली. स्ट्राईक रोटेट झाली. रियान यांच्याकडे स्ट्राईक. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. 2 खेळाडू आहेत. नाही बघा, जेव्हा पार्टनरशिप एवढी चांगली चालली आहे तर रिस्क घेण्याची काय आवश्यकता आहे. यावेळी पुन्हा एकदा कव्हर्स रिजन वरती ड्राईव्हचा तेवढा चांगला फटका. चांगला नजराना आपल्या बॅटने दिला. 1 धाव मिळेल. 23 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. यानंतर येणार आहे पॉवर षटक. मॅजिकल ओव्हर. बिग हिट केलाय. स्लॉटच्या चेंडूला फ्लॉटच्या बाहेर भिरकवलाय. टॉस होता. टोल इथे वसूल करतायत. 29 29 धावा धावफलकावरती. 29 रन्स ऑन द बोर्ड. आणि आता जे षटक मॅच टर्न करताना अनेक मॅचेस मध्ये आपण बघितलं. कुठल्या तरी मॅचेस मध्ये जिथे भरपूर धावा हवे होत्या तिथे मोठे षटक आले, कारण एकाचं रूपांतर 2, एका डबल इथे होत आहे. 6 चे 12 मिळतात. विकेट गेल्यावर 5 मायनस देखील होतात. रियान बॅटिंग साठी गोलंदाजी मार्क वरती.
विदेश आल्यात गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू विदेशांनी स्क्वेअर म्हणजे नो फेकला. यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. ऑन रिजन वरती एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न. निघालेत रियान. कशाला निघालेत हे नक्कीच आपली टीम आपल्याला विचारेल. एवढी चांगली पार्टनरशिप चालू असताना कॉल ऐकणं गरजेचं होतं. आणि बघा डायरेक्ट हिट देखील झालाय. चान्सच नाहीये. फ्रेम मध्येच नाहीयेत बॅटर. 28 धावा 5 धावा मायनस झाल्यात. त्याहून महत्वाचं एक चांगली पार्टनरशिप जी बनत होती ती देखील ब्रेक मिळाली. मी म्हटलं होतं ना की पॉवर षटक आपल्याला पॉवर घेऊन येतं. बघत मग ती पॉवर गोलंदाज आणतोय की ती पॉवर बॅटर आणतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळी बॅकफुटला गेले होते. डबल माइंड नक्कीच झाले की ह्या चेंडूला मला जाऊ द्यायचंय, खेळायचंय, सिंगल काढायची आहे की मोठा फटका खेळायचा आहे. पुढे सरसावले. बेगीचा प्रयत्न केला. धावचीची शक्यता. डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिट झाला असता तर अजून 5 धावा मायनस झाल्या असत्या. धाव संख्या धाव फलकावरती 30. चेंडू शिल्लक आहेत 3. हलक्या हाताने चेंडूला दिशा दाखवली. गोलंदाजांनी फॉलो थ्रू मध्ये थोडीशी चूक. 1 धाव मिळणार. एकाचं रूपांतर 2 धावेंवरती झाल्यात. 32 धावा धाव फलकावरती. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सिद्धू आहेत. पुढे सरसावले. बिगेटचा प्रयत्न केला. खूप चांगला फटका. बघा संयमी खेळ करणं किती गरजेचं आहे. एक चेंडू आपण बघितला जिथे थोडंसं डबल माइंड झालेत. मारू की राव जाऊ देऊ असा थोडासा विचार केला. त्यानंतर माइंडसेट प्रिपेअर केलाय. आपल्याला अलॉंग द ग्राउंड खेळायचंय आणि ते खेळतायत देखील तसंच. 34 ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू. हलक्या हाताने दिशा दाखवली. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. म्हटलं जातं ना की पॉवर षटक मॅजिकल ओव्हर ही दुधारी तलवार आहे. या तलवारीला दोन्ही दिशेला धार आहे. 34 धावा. 34 ऑन द बोर्ड. शेवटचं षटक. लास्ट बॉल. सॉरी शेवटचं षटक शिल्लक आहे. शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला थोडंसं स्पीडअप देखील करा. 9 मिनिटांची अवधी झाली आहे. फक्त 3 मिनिटांची अवधी शिल्लक आहे. गोलंदाज साईल आलेत गोलंदाजी मार्कवरती. शेवटचं षटक म्हणजे स्लॉग ओव्हर म्हणजे हानामारी म्हणजे प्रत्येक चेंडू फ्री हिट सारखा बॅटर हल्ला करतो. लीव्ह केलंय का तर चांगलं लीव्ह केलंय. वाईट बॉल येतोय म्हणजे अवांतर स्वरूपाची एक्स्ट्राची न काही करता 1 धाव खात्यामध्ये मिळाले. 35 धावा झाल्यात. कितीचं लक्ष. पुढे सरसावले. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. पंचांना चेंडू अदायला. 1 धाव मिळेल. फक्त 1 धाव मिळेल. 36 धावा धाव फलकावरती. स्ट्राइक रोटेट करत राहणं गरजेचं आहे. यावेळी बॅकफुटला जाऊन झेलची शक्यता. कॅच आउट. बॅटर होणार आउट. बघा बॅकफुटला गेले होते आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इथून जर आपण फक्त स्ट्रेट खेळले असतात, अगदी बॉलरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न केला असता तर षटकार मिळू शकला असता. कारण चेंडू तेवढा चांगला नव्हता. शॉर्ट पिच पद्धतीचा अगदी चेंडू होता. विकेटचा प्रयत्न. झेलची शक्यता होईल का. धावचीची देखील शक्यता होती. तिथे रनआउटची देखील शक्यता होती. 1 धाव खात्यामध्ये ऍड. आणि पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये भरपूर धावा बघायला मिळत होत्या. पण जिथे ते पॉवर षटक आलं, जिथे तो मोमेंटम थोडासा ब्रेक झाला, त्यानंतर मोमेंटम कॅप्चर केलाय प्रतिस्पर्धी संघाने. गोलंदाजी करत असलेल्या संघाने केला. श्रीमंत संघाने केलाय. आता रावण संघाला कमबॅक करायचं. चेंडू शिल्लक आहेत 3. षटकार मारणं गरजेचं आहे. 37 धावा झाल्यात आणि षटकाराची आवश्यकता असताना यावेळी थोडंसं मिसफिल्ड केलंय. खेळाडू दोन्ही एकाच दिशेला एकाच एंडला दोन्ही खेळाडू बघायला मिळत आहेत. ही चुकी बॅटरची तर आहेच, पण ही चुकी जे बाहेर खेळाडू बसलेत ना त्यांची देखील असू शकते. का. कारण बाहेरून लाऊड कॉल आले. दुसरी धाव घ्यायची आहे. शेवटचा षटक शिल्लक आहे. सिद्धू वळाले देखील नव्हते. सिद्धू आपल्या क्रीज मध्ये होते. धावा धाव फलकावर 38. 38 धावा धाव फलकावरती. काय झालं. हे घ्या पाणी घ्या.
फक्त 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 38 धावा धावफलकावरती आल्यात. पुन्हा एकदा अगदी बॉडीवरती अटॅक करण्याचा प्रयत्न आणि चांगली गोलंदाजी होते. नक्की सुदृढ गोलंदाजी होते. अगदी गोल्डन स्पॉट. त्याच्या थोडासा मागे चेंडू आदळतोय, टर्न होतोय, वळतोय, लेग स्पिनचा वापर करण्यात येतोय. शेवटचा चेंडू सिद्धू स्ट्राईकला. 39 धावा धावफलकावरती पुढे सरसावले आणि सर्वांनाच ही अपेक्षित होतं ना की पुढे सरसावणार आहेत आणि बॅटर होतील का बाद. तर यस, बॅटर आउट झालेत. 40 धावा धावफलकावर जिंकण्यासाठी समीकरण 41 धावेंचं असणार आहे. श्रीमंत 11 संघ चांगली कामगिरी केली. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर डॉमिनेट करायला प्रयत्न केला रावण संघाने. डॉमिनेट नक्कीच केलं, पण पॉवर षटक आला, त्यात पॉवरफुल गोलंदाजी झाली आणि मग तिथून कमबॅक नाही करू दिला. पण आता मॅच बॅलन्स आहे. पुन्हा एकदा 30 मॅच, पुन्हा एकदा एक नॉकआउट सामना. आणि नॉकआउट सामने म्हणजे हे सर्वच जे संघ आहेत ते संघ आपल्या लीग फॉर्मॅट मधून, आपल्या ग्रुप मधून सर्वात चांगले संघ आहेत. तर इथे मॅच चुरशीची होणार आहे. लक्ष 41 धावेंचं आहे. 40 धावा बनवल्यात. 41 धावेंचं लक्ष असणार आहे.